खरं म्हणजे नरेंद्र मोदी यांचे 2014चे व्हिडिओ काढा, 2013चे फडणवीस यांची पाशा पटेल बरोबरच्या यात्रेचे व्हिडिओ काढा. ज्यावेळी 3,000 मिळत होते तेव्हा सोयाबीनला 6,000ची मागणी केली. 10 वर्षांनी त्याच सोयाबीनला जर 3,600, 3,700 रुपये दर मिळत असेल तर शेतकरी त्यांची पूजा करणार, त्यांना मतं देणार का? नरेंद्र मोदी बोलून गेलेत चिमूरमध्ये की 1.5 भाव देतोय, हे खोटं बोलत आहेत. कापूस निघाला तर कापूस निर्यात करता, सोयाबीन निघतो तर सोयाबीन सोयातेल इम्पोर्ट करता. माहितीने शेतकऱ्यांचं वाटोळं केलं आहे. आज पायाखालची वाळू घसरत आहे म्हणून ते म्हणतात कर्जमाफी करू. कोणाचा सल्ला घेऊन ते सांगत आहेत? निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा नवीन जुमलेबाजी करत आहेत. शेतकरी यांना माफ करणार नाही. माहिती महापापी सरकार आहे. इकडे सगळे खोटारड्याचे सरदार आहेत. जे लोक पक्ष फोडतात, चिन्ह फोडतात, त्या लोकांकडून खोटं बोलल्याशिवाय काय अपेक्षित आहे? कर्नाटकला बदनाम करण्यापेक्षा जाऊन बघितलं तर कळेल. तेलंगणा, कर्नाटकात आम्ही योजना बंद केल्या अशी जाहिरात दिली. लोकांची दिशाभूल करत आहेत. फेक नॅरेटिव्ह यांच्या रक्तात आहे. भाजप नेत्यांनी कर्नाटकचं आमंत्रण स्वीकारून तिकडे जा आणि आपलं तोंड स्वच्छ करून परत या. खरं म्हणजे तुम्ही जरा नरेंद्र मोदीजींचे 2014ची व्हिडिओ काढा, 2013ची फडणवीसांची पदयात्रा काढा पाशा पटेल बरोबरची. मला त्यांना विनंती करायची आहे फडणवीसांना, तो व्हिडिओ जरा 10 वेळा तरी किमान ऐका, रोज एक वेळ सकाळी बघा जरा. तुम्ही म्हणाला होता 2013मध्ये ज्यावेळेस सोयाबीनला 4,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता, त्यावेळेस त्यांनी 6,000ची मागणी केली, यात्रा काढली, दिंडी यात्रा काढली पाशा पटेल बरोबर आणि 6,000 रुपयाची मागणी केली. 10 वर्षांनी त्याच सोयाबीनला 3,600 रुपये 700 रुपये दर मिळत असेल तर का या शेतकरी यांची पूजा करणार? शेतकरी यांना मतं देणार? शेतकऱ्याचा उद्ध्वस्त करण्याचं पाप कराल. सोयाबीनला दर नाही, MSP दाखवतात. कालही नरेंद्र मोदीजी बोलून गेलेत चिमूरमध्ये, हम किसान के उपज को 2 गुना 1.5 गुना भाव दे रहे. काय भाव? अरे भाई, झूठ बोलने की हद होती है. खरं म्हणजे खरं बोलायचं, खोटं किती बोलायचं? तर बोलून गेलेत. कापूस, तुम्ही ज्यावेळेस कापूस निघतो त्यावेळेस कापूस निर्यात करता, गाठी निर्यात करता कापसाच्या. सोयाबीन निघतो त्यावेळेस सोया ऑइल इम्पोर्ट करता. ज्यावेळेस भात निघतो, धान निघतो त्यावेळेस त्याला एक्सपोर्टमध्ये 25% ड्युटी लावता. हे काय चाललं आहे? तुम्हाला शेतकऱ्याला जगवायचं आहे की नाही आहे? आणि वरून नाक वर करून विकास आघाडीला हिनवत आहे आम्ही शेतकऱ्याचं वाटोळं केलं म्हणून. अरे, महायुतीने वाटोळं केलं, नरेंद्र मोदींच्या सरकारने वाटोळं केलं. 2015मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात कोणी दिलं? भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिलं. आणि आज पायाखालची वाळू घसरते म्हणून ते म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू. तुम्ही कोणाचा सल्ला घेऊन सांगताय? घेतला होता काय देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेनी सल्ला? अमित शहाजींचा घेतला होता का सल्ला? नरेंद्र मोदीजींचा सल्ला घेतला होता का? म्हणजे पुन्हा नवीन जुमलेबाजी निवडणुकीच्या तोंडावर, नवीन काहीतरी. पण शेतकरी यांना माफ करणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप या लोकांनी केलं आहे. 20,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 वर्षामध्ये झालेल्या आहेत. या सगळ्या पापाचे वाटेकरी महायुती आहे, महापापी महायुती सरकार आहे. कर्नाटक सरकारकडून निमंत्रण दिलं महाराष्ट्रातल्या सरकारला की आमच्या योजनांची अंमलबजावणी होती की नाही हे पाहायला या चर्चेला या म्हणून. नाही, यहाँ पे सब झूठों के सरदार भरे. सगळे इतके खोटारडे लोक महाराष्ट्राच्या गादीवर बसलेत. अरे, जे लोक दुसऱ्याचं पक्ष फोडतात, चिन्ह पळवतात, बेईमानी करून सत्ता मिळवतात, असंविधानिकरित्या खुर्चीवर बसतात, या लोकांच्याकडून खोटं बोलण्याशिवाय काय अपेक्षित आहे? कर्नाटकाला बदनाम करण्यापेक्षा जाऊन बघितलं तर तुम्हाला कळेल. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण आणल्यानंतर कर्नाटकामध्ये आम्ही बंद केली अशी जी जाहिरात दिली, तेलंगणामध्ये बंद केली अशी जाहिरात देऊन लोकांची दिशाभूल करण्याचं पाप करताय. म्हणजे तुम्ही 5 महिन्यापासून मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीणचे पैसे नाही दिलेत, तुम्हाला ते दिसत नाही. आणि दुसऱ्या राज्याला, काँग्रेसला बदनाम करायसाठी दुसऱ्या राज्यामध्ये हे खोटं फेक नॅरेटिव्ह यांच्या रक्तात आहे, हे दुसऱ्यावर आरोप करतात. म्हणून मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कर्नाटकाचं आमंत्रण स्वीकारून जा आणि आपलं तोंड स्वच्छ करून परत या.
पहाटेचा शपथविधी होण्यापूर्वी जे होती बैठका झाल्या होत्या अदानी सोबत, अमित शहा सोबत, शरद पवारांच्या, असं अजितदादा म्हणाले. हा अजितदादा अदानी त्या बैठकीला होते शरद पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीची जी बैठक झाली त्यासाठी. आता देश जर अदानी चालवत असतील, राज्य अदानी चालवत असतील आणि जर अजित पवारांचा निर्णय पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर जाण्याचा ठरला असेल तर मात्र मला वाटतं की त्याही वेळेस होते, याही वेळेस ते असावेत आणि अदानींच्या इशाऱ्यावरही सरकार आलं असावं. आणि त्यामुळं अदानींनी सांगितल्यामुळं अजितदादा पुन्हा गेलेत का याचं उत्तर अजितदादांनी द्यावं. देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं की 5 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये त्यांच्या सुद्धा बॅगची तपासणी झालेली आहे. हे हास्यास्पद आहे. आपल्या इतरांच्या बॅग तपासून घ्यायच्या, मग आपल्या बॅग तपासून शोकेस दाखवायचा. अरे 10 बॅग हेलिकॉप्टरमधून एकनाथ शिंदेंच्या काढल्या गेल्या, त्यावेळेस का तपासणी झाली नाही? काय फॉरेनच्या टूरवर गेले होते एकनाथ शिंदे? एका दिवसाच्या दौऱ्यावर जायचं 10 बॅगची काय आवश्यकता होती? आणि एक बॅग उचलताना 2-2 जण लागतात काय? 2 बाजूला पकडायला बॅग, त्या बॅगमध्ये काही कापड असलेली बॅग 2 जण लागतात. हे आता गडकरीजी म्हणालेत, फडणवीसजी म्हणालेत आमच्या बॅगा तपासल्या, तो एक दाखवण्याचा सोंग होता. त्यांनी पूर्वीच प्लॅनिंग करून दाखवलं होतं. त्यामुळे मला वाटतं की त्यामध्ये बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. सुप्रियाताई म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करेल. सिंचन घोटाळ्याची जी फाईल होती ती त्यांनी घरी नेली होती. सर जो ज्यादा खाएगा वो भाजप में जाएगा, ही म्हण आता प्रख्यात झाली आहे. त्यामुळं भ्रष्टाचारांना थारा द्यायचा आणि भ्रष्टाचारावर बोलायचं हे दुप्पट्टी भारतीय जनता पक्षाचे, त्यामुळे त्यामध्ये तथ्य नाही.